झिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाच्या अशा काही किचन टिप्स। या सर्व टिप्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। टिप नंबर 1, अंजीर खाल्ल्याने मेंदूची कमजोरी दूर होते। तुम्हालाही वजन कमी करायचंय का? मग हा उपाय पहा। आवळ्याचा रस रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी निघून जाते आणि वजन कमी होते। टिप नंबर 3, आता पाहूया ग्लोईंग स्किन साठी काही महत्त्वाचे टिप्स। भरपूर पाणी प्या। तुमच्या आहारामध्ये पौष्टिक आहाराचा समावेश करा। फळे आणि भाज्या खा। साखर आणि जंक फूड कमी खा। स्किन केअर रुटीन पाळा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुरेशी झोप घ्या। ताणतणाव नियंत्रित ठेवा। ग्लोईंग स्किन साठी बेडशीट स्वच्छ ठेवणे तेवढेच महत्त्वाचे आहे। त्याचबरोबर नियमित व्यायाम करायला विसरू नका। टिप नंबर 4, पहाटे लवकर उठण्याचे फायदे। जी व्यक्ती सकाळी पहाटे लवकर उठते ती सुखी मानली जाते। पहाटे लवकर उठल्याने रोज टाळला जाणारा व्यायाम करायला वेळ मिळतो। लवकर उठल्याने मनाची इच्छाशक्ती वाढते। त्याचसोबत सकारात्मकता वाढते। जी व्यक्ती पहाटे लवकर उठते ती दीर्घायुषी असते। मन एकाग्र करायला सकाळची वेळ उत्तम असते। पहाटे लवकर उठल्यास काम करण्याची ऊर्जा वाढते। टिप नंबर 5, डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी म्हणजेच डार्क सर्कल कमी करण्यासाठी तुम्ही हे उपाय करू शकता। रात्री 8 तास झोप घेणे। मोबाईल आणि टीव्ही कमी वेळ बघणे। स्ट्रेस कमी घेणे। रात्री जागरण करणे टाळणे। भरपूर प्रमाणात पाणी पिणे। रक्ताची कमतरता असेल तर व्यवस्थित ट्रीटमेंट घेणे। रोजच्या जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये आणि डाळींचा समावेश करणे। टिप नंबर 6, हिरव्या मिरच्या जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीराला होऊ शकते हे नुकसान। पोटदुखी, ऍसिडिटी, जळजळ यांसारखे त्रास होऊ शकतात। तोंडात फोड येऊ शकतात ज्यामुळे खूप वेदना होतात। हिरव्या मिरच्या जास्त प्रमाणात खाल्ल्याने असह्य टीबी रोग होऊ शकतो। झोपेची समस्या उद्भवू शकते कारण ते आपल्या पेशींना उत्तेजित करतात। हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊन रक्तदाब वाढू शकतो। किडनीच्या आरोग्यावर परिणाम होऊन किडनी स्टोन होण्याचा धोका वाढू शकतो। टिप नंबर 7, जेवणाच्या वेळी कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता दूर होते। टिप नंबर 8, आले पाण्यात उकळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने संधिवात पासून आराम मिळतो। टिप नंबर 9, केसर मिसळून गरम दूध प्यायल्याने छातीतील कफ निघून जाईल। नंबर 10, केसांना तिळाचे तेल लावल्यास तुमचे केस कधीही गळणार नाहीत आणि असे केल्याने काही दिवसात केस वाढू लागतील। यामुळे तिळाचे तेल जरूर लावावे। टिप नंबर 11, घसा कोरडा पडत असेल तर आल्याच्या रसात मध घालून खावे। टिप नंबर 12, बाजरीची भाकरी खाल्ल्यास अपचन, गॅस सारख्या समस्या दूर होतात। टिप नंबर 13, तोंडातील नैसर्गिक लाळ पचनास मदत करते। सकाळी उठल्यावर तोंड न धुता पाणी प्यायल्यास लाळ पचन संस्थेमध्ये जाते आणि पचनशक्ती सुधारते। टिप नंबर 14, स्नान करताना कधीही पटकन डोक्यावरून पाणी घेऊ नये कारण यामुळे पॅरालिसिस, हार्ट अटॅक येऊ शकतो। सर्वात आधी पायावर, मग गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर आणि सर्वात शेवटी डोक्यावर पाणी घ्यावे। यामुळे रक्तसंचार व्यवस्थित होते। टिप नंबर 15, उभे राहून कधीही पाणी पिऊ नका। यामुळे सांध्यांमध्ये वेदना सुरू होतात।
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.